नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर घटनेसंदर्भात मला माहिती नाही. या घटनेसंदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिलेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सीएसआर फंड, जिल्हा परिषदेच्या सहकार्याने शाळेची उभारणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. महात्मा फुलेंनी अमूल्य मंत्र दिला. सुनेत्रा पवारांचं विधान. आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्याचा दादांचा संकल्प. सुनेत्रा पवारांना दादांची आठवण. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवलं. महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. आमदार रोहित पवारांकडून ट्विट करत चिंता व्यक्त. वारकरी संप्रदायात प्रतिग्रामी लोकांची घुसखोरी. शरद पवारांचं वक्तव्य. घुसखोरी लोक धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात. प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत. शरद पवारांकडून खंत व्यक्त. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज विधान भवन येथे करण्यात आलं अभिवादन. ज्या महिलांना शिक्षणाचा लाभ झाला त्यांच्यापैकी मी स्वतः एक आहे. आम्ही सर्वजणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या आहोत. उपसभापती नीलम गोरेंचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी सायन रुग्णालयाची केली पाहणी. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना किशोरी पेडणेकरांनी धरलं धारेवर. मनमाडच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटनात्मक बांधणीला वेग. बैठकीला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. शिंदे गटाचे भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष संजय लकडे यांच्या गाडीची तोडफोड. पारगाव येथून धुळे सोलापूर हायवेवरून बीडच्या दिशेने येताना पाठीमागून गाडीवर दगडफेक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एकर जमीन घोटाळा उघडकीस. मूल माळकही अटकेत. या प्रकरणात माजी मंत्री खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्यावरही कारवाईची शक्यता. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत विभाजन प्रकरणी 21 एप्रिल रोजी होणार सुनावणी. विभाजनाविरोधात संचालक मंडळाकडून उच्च न्यायालयामध्ये धाव. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.